तर आज आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात साजरा होतोय। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा पार पडली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला। अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर अशा जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमली आहे। यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांना महापूजेचा मान मिळाला। आषाढी एकादशी निमित्त आज मध्यरात्री 3:05 पारंपरिक पूजा संपन्न झाली। या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठुरायाला परिधान करण्यात आला। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा संपन्न झालेली आहे। तर आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी असंख्य वारकऱ्यांचा जनसागर पंढरपुरात लोटलेला आहे। या एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांचं दर्शन आणि चंद्रभागा स्नान सुखद व्हावं यासाठी आपत्ती निवारण कक्ष अहोरात्र झटतोय। स्वतः या विभागाचे मंत्री गिरीश महाजन इथल्या गर्दीचा आढावा घेत आहेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांनी। पंढरीत आज वारकऱ्यांचा अक्षरशः महापूर आलाय। जिकडे बघाव तिकडे वैष्णवांचा हा मेळा बघायला मिळतोय आणि या अशा गर्दीत अघटित घडू नये म्हणून राज्याचे आपत्ती निवारण मंत्री गिरीश महाजन स्वतः लक्ष ठेवून आहेत परिस्थितीवर। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। महाजन साहेब, यंदाचं कसं चित्र आहे आणि ही गर्दी वाढली आहे? ही गर्दी वाढली आहे यंदा? यावेळेला मला वाटतं पंढरपुरामध्ये गर्दीने उच्चांक केलेला आहे। जवळपास 35 लाखाच्या वर संख्या वारकऱ्याची जी गेल्या वेळी 25-26 लाख होती आणि म्हणून यावेळेला वरुण राजाने थोडी उघडीप दिलेली आहे आणि गर्दीचा खरंच यावेळेला उच्चांक झालेला आहे। यावेळी शासन दिलेल्या सोयी सुविधा, दिंड्यांमध्ये असलेली गर्दी, पालख्यांमध्ये असलेली गर्दी अतिशय मोठी आहे आणि म्हणून आपण बघताना अगदी मुंग्यांसारखे लोक या ठिकाणी आहेत। पण पुढच्या वर्षी निश्चित कॉरिडॉर झाल्यावर आपल्याला लक्षात येईल की खूप मोठी अजून सुविधा सोय आपली वारकऱ्यांच्या ठिकाणी होईल आणि मग फार काही कुठला त्रास पुढच्या वेळी वारकऱ्यांना होणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, केंद्र शासन आहे, माननीय मोदीजी आहे, यांनी खूप मोठा निधी, हजारो कोटीचा निधी पंढरपूरसाठी या ठिकाणी दिलेला आहे आणि पुढच्या वेळेला आपल्याला एक वेगळं चित्र या ठिकाणी पंढरपूरमध्ये बघायला मिळेल। हे होते मंत्री गिरीश महाजन जे या सर्व परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि या भक्तीच्या महापुरात कोणतीही अघटित घटना घडू नये यासाठी प्रशासनासोबत त्यांनी या परिस्थितीवर लक्ष केंद्रित केलं। कॅमेरा पर्सन गौरव नाईक सोबत मी मयूर बोरसे, NDTV मराठी, पंढरपूर।